चारू लाजाळूपणे कारमधून बाहेर पडली. सासरच्या घराच्या बाहेर जोरदार ढोल नगाड्यांच्या आवाजाने तिचे स्वागत सुरू झाले. चारू कापत्या पावलांनी एक एक पाऊल पुढे टाकत सासरच्या दारात पोचली. तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाहू लागले होते. बाजूला उभा असलेला तिचा पती राजन तिला प्रेमळ नजरेने पाहत होता. तेव्हा चारूने लाजून डोळे खाली घातले. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. दिव्यांच्या झालरांनी घर सजवले होते. नवीन बायकोच्या चांगल्या स्वागतासाठी सर्वजण तयार होते. तिची सासू कलावतीजी पुढे आल्या आणि चारूकडे एक थाळी वाढवली. त्यात हळद, चुड्या, काही मिठाई आणि शगुनचे सामान होते. तांदळाने भरलेल्या कलशाला पाय लावून तिने उजवा पाऊल पुढे टाकत घराच्या दारात प्रवेश केला. तेव्हा तिच्या सासूने तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. घरातील प्रत्येकजण आनंदात टाळ्या वाजवत होता. चारूच्या चेहऱ्यावर हलकाचं हसू होतं, पण तिचे मन थोडे घाबरलेले होते. तिच्या डोळ्यात नवीन जीवनाची चमक होती, तर चेहऱ्यावर काहीशी गोंधळलेली भावना दिसत होती की सासरचा हा प्रवास कसा असेल. सासूबाईंनी तिला मऊ शब्दात आशीर्वाद देत म्हटले, "सुनबाई, तू आमच्या घराची लक्ष्मी आहेस. या घराला तुझ्या मायेने आणि प्रेमाने नेहमी प्रकाशित करत राहा." तिच्या सासूच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती. राजनच्या चेहऱ्यावरही उत्साह दिसत होता. तो प्रेमाने आपल्या पत्नीकडे पाहत होता. त्याला वाटत होते की तो चारूबरोबर बसावा, पण घरातील स्त्रिया रीतिरिवाज करण्याची वाट पाहत होत्या. म्हणून राजन निशब्द दुसऱ्या खोलीत गेला. थोड्या वेळाने चारू सर्व स्त्रियांच्या मध्यात बसली. अंगणाच्या एका कोपऱ्यात उभा राहून राजन मागून सर्व काही पाहत होता. वेळोवेळी जेव्हा त्याचे डोळे चारूशी भिडत, तेव्हा तिच्या हृदयात 100 लाटा उसळत. राजनची आतुरता पळोपळी वाढत होती. तो विचार करत होता की आपल्या पत्नीबरोबर एकांतात वेळ घालवायला कधी संधी मिळेल. तो लवकरात लवकर आपल्या जीवनाचे नवे रंग अनुभवू इच्छित होता. काही रीतिरिवाजानंतर कलावतीजी तिला उचलून आपल्या खोलीत घेऊन गेल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, "सुनबाई, तू अजून या घरात आलेली नाहीस. तू तुझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घे. नवीन जीवन समजून घे. घराची सर्व जबाबदारी मी पूर्वीप्रमाणेच पाहीन. तू निश्चिंतपणे राहा. कशाचीही काळजी करू नकोस. मी तुझ्यावर स्वयंपाकाचा ओझं टाकणार नाही." सासूचे हे शब्द ऐकून चारूला खूप आनंद झाला. तिला वाटले की तिची सासू खूप समजूतदार आणि दयाळू आहे, जी तिला इतके आराम द्यायला इच्छिते. ती सासूबाईंना मिठी मारून म्हणाली, "आई, तुम्ही खरोखर खूप चांगले आहात. अन्यथा कोणतीही सासू आपल्या सुनीला असे म्हणत नाही की तू आराम कर आणि तुझे जीवन एन्जॉय कर. जर तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार करत असाल तर मीही प्रत्येक कामात तुमची मदत करेल. मी येथे फक्त आराम करण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलेली नाही. शेवटी मी या घरची सून आहे, म्हणून माझी काही जबाबदारी आहे." कलावतीजी हळुवारपणे म्हणाल्या, "बस सुनबाई, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. जर मी तुझ्याबद्दल विचार करते तर तूही घराच्या कामात माझी मदत करशील. शेवटी तूही इतक्या चांगल्या आई वडिलांची मुलगी आहेस. त्यांनी तुला चांगले संस्कार दिले असतील." कलावतीजी आपल्या गोड गोड बोलण्याने सुनबाईला कोणत्या जाळात अडकत होत्या तिला काहीच कळत नव्हते. ती फक्त त्यांच्या गुळगुळीत बोलण्यात वाहत जात होती. तिला वाटत होते की तिची सासू जगातील सर्वोत्तम सासू आहे, पण त्यांची खरी वास्तव काही दिवसानंतरच समोर येणार होते. सासूच्या बोलण्याने चारूच्या हृदयात एक सुखद छाप पडली. तिला वाटत होते की जेव्हा आई सर्व काही सांभाळण्यास तयार आहे, तेव्हा माझ्यावर जास्त जबाबदारी येणार नाही. मी फक्त आईंची मदत करेन. पण जसे जसे सासरी वेळ जाऊ लागला तसे तसे चारूला जाणवले की सासूचे हे प्रेम फक्त एक दिखावा आहे. यामागे त्यांचा काहीतरी वेगळाच हेतू दडलेला आहे. चारू दुसऱ्या दिवसापासूनच घराच्या कामात सासूची थोडी मदत करू लागली होती. पण जेव्हा ती स्वतः जेवण करायला जात असे तेव्हा सासूबाई तिला मनाई करत आणि म्हणत, "तू कशाचीही काळजी करू नकोस. मी हे सर्व काम स्वतः करते." सुरुवातीला चारूला वाटले की सासू नको आहे की मी या घराच्या कामात व्यस्त होऊ, म्हणून ती मला मनाई करते. पण हळूहळू तिला जाणवले की तिची सासू घरच्या सर्व कामांचे नियंत्रण आपल्या हातात ठेवू इच्छिते. म्हणूनच ती सर्व काम स्वतः करण्यास दिखावा करते. बाकी ती सुनेकडून भरपूर मदत घेत होती, जसे की डाळ, तांदूळ, भाजीपाला ती स्वतः काढून देत आणि सुनेला डाळ तांदूळ धुवायला सांगत, चुलीवर चढवायला सांगत, भाजी कापायला सांगत. मसाले स्वतः काढून देते आणि सुनेला सांगते की मसाले तू स्वतः पीस. त्यानंतर भाजी शिजवायला ती सुनेला सांगायची. बहुतेक काम ती सुनेकडूनच करून घेत होती, फक्त बसून आज्ञा देत होती. चारू पाहत होती की सासूने सर्व काही कसे आपल्या नियंत्रणात ठेवले होते आणि ती तिच्याकडून फक्त नोकराणीसारखे सर्व भारी काम करून घेत होती. कधीकधी जेव्हा चारू स्वतः काही काम करायला लागे तेव्हा सासूबाई चतुराईपणे म्हणायची,
अजून घराची जबाबदारी मीच सांभाळत आहे. तुला हे सर्व करण्याची काय गरज होती? ही पद्धत योग्य नाही. तू मला पाहून शिकण्याचा प्रयत्न कर ना, की स्वतः करण्याचा. चारूने विचार केला होता की ती सासूबाईसोबत चांगला संबंध निर्माण करेल, पण इथे तर सासू वेगळाच खेळ खेळत होती. तिला वाटत होते की ती प्रत्येक वेळी सासूच्या दबावाखाली जगते आहे. तिला समजले की तिची सासू इच्छित होती की ती फक्त एक आदर्श सून बनून, जी त्यांच्या बोलण्यात कधीच विरोध करणार नाही किंवा आपले विचार व्यक्त करणार नाही. तिची सासू रोज स्वयंपाकाच्या सर्व सामग्रीचे प्रमाण काटेकोरपणे ठरवून देत होती आणि म्हणत होती, यापेक्षा जास्त काही वापरू नकोस. ती मागून बसून पाहत होती की सून काही अधिक सामग्री काढत नाही ना. अशा परिस्थितीत रोजच चारूच्या जेवणाचा पुरवठा कमी पडत असे. सुरुवातीला तिला वाटले की आज आईला अजून अंदाज नाहीये, पण नंतर जेव्हा तिने सामग्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी सांगितले, तेव्हा सासूबाईंनी नकार देऊन म्हटले, हे सर्व मी पाहीन की जेवण किती होईल. तू नको तर राशन वाया घालवशील. चारूच्या रोजच्या जेवणाच्या वेळी भूक मारावी लागत होती. तिने वारंवार सांगितले तरी सासू डाळ तांदळाचे प्रमाण वाढवत नव्हती. भाजी आणि फळांची गोष्ट तर दूरच होती. एके दिवशी चारूची तब्येत बरी नव्हती. ती म्हणाली, आई, कमी खाऊन माझी तब्येत बिघडत आहे. सासूबाई म्हणाली, सुनबाई, आजारपणात तर कमीच खावं लागतं. तू नेहमी जेवणाच्याच मागे का लागतेस? जास्त खाल्लं तर जाड होशील. चारूची रडू येईल अशी स्थिती झाली होती. आज तर ती आजारी होती, म्हणून सासूने स्वतः स्वयंपाक केला होता. त्यांनी मनमानीपणाने खूप कमी जेवण बनवले. घरचे पुरुष जेवण गेल्यावर कलावतीजींनी स्वतःही जेवून घेतले आणि मग सोनेला म्हटले, सुनबाई, आता तूही जेवून घे. जेव्हा चारू जेवणाला बसली तेव्हा तिने पाहिले की कढईत मोजून 5 मटाराचे दाणे, पाण्यासारखे सूप, कुकरच्या तळाचे 4 चमचे डाळीचे पाणी आणि कॅसरोलमध्ये एक जळलेली भाकरी शिल्लक होती. चारू रडू लागली. तिला समजत नव्हते की इतक्या कमी अन्नात ती औषध कशी खाईल. सासू रागाने म्हणाली, एकदा जेवण कमी पडलं तर काय झालं? ताप असताना थोडंसंच खावं लागतं. तू असं रडतेस जसं काही तुला मी जेवणच देत नाही असं वाटतंय का? चारूचा राग चढला. ती म्हणाली, आई, या घरात आल्यापासून मला 2 महिने झाले आहेत. दररोज माझ्या जेवणाचा पुरवठा कमी पडतो. तुम्हाला अंदाज नाही तर मला स्वयंपाक करू द्या. मी भुकेली राहू शकत नाही. तुम्ही पाहत नाही की मी किती कमकुवत झाले आहे. सासूबाई रागारागाने म्हणाल्या, माझ्या घरात माझ्याशीच बोलायचे धाडस करतेस. धक्के देऊन घराबाहेर काढून टाकेन. मला आधीच कळलं होतं की तू बेडर आहेस. तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलं नाही. इतक्यात राजनचा आवाज आला. तो म्हणाला, आई, हे काय चाललंय? मी आणि बाबा मिळून इतकं कमवतो तरीही माझ्या बायकोला पुरेसे जेवण मिळत नाही. हे कसं शक्य आहे? इतक्या वर्षात आमच्याकडे कधी अन्नाची कमतरता पडली नाही, मग आता घरच्या सुनेसाठी का पडते? राजनला अचानक तेथे पाहून कलावतीजी घाबरल्या. त्या म्हणाल्या, अरे बाबा, तू तर ऑफिसला गेला होतास ना? राजन म्हणाला, नाही आई, चारूने मला सांगितले होते की तुम्ही अन्न सामग्री आपल्या नियंत्रणात ठेवता आणि कमी जेवण बनवता, म्हणून तिच्या जेवणाचा पुरेसा पुरवठा होत नाही. इतक्या दिवसात तिने काही बोलले नाही. स्वतः हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आजारपणातही तिला जेवू देत नाही तर ती औषध कशी खाईल? बस झाला आई, तुम्ही माझ्या लग्नासाठी जोर दिला. त्याचा हेतू काय होता? एखाद्या निरागस मुलीला घरात आणून तिच्यावर अत्याचार करायचे? जर सुनेऐवजी तुमचीच मुलगी असती तर तुला कसं वाटलं असतं? कलावतीजी मोठ्याने बोलू शकल्या नाहीत. राजन म्हणाला, आता माझं लग्न झालं आहे. माझ्या पत्नीची काळजी घेणे माझी जबाबदारी आहे. जर तुमच्यासोबत राहिल्याने तिला पुरेसं अन्न मिळत नसेल तर मी स्वतंत्र राहीन. बाबांना सांगेन की तुम्ही माझ्या पत्नीसोबत कसे वागता. आता कलावतीजींना लाज वाटू लागली. त्यांना वाटले होते की घरात कोणाला कळणार नाही आणि त्या स्वयंपाकघरावर नियंत्रण ठेवतील, पण आता मुलगाच उठला होता. त्या म्हणाल्या, बाबा, माझी चूक झाली. आता मी स्वयंपाकघरात जाणार नाही. सुनबाई जे करेल ते करू दे. हे तिचं घर आहे, तीच सांभाळेल, असे म्हणून त्या निशब्दपणे आपल्या खोलीत गेल्या. चारूच्या डोळ्यात आभाराचे अश्रू होते. राजन म्हणाला, तू आराम कर. मी तुझ्यासाठी गरम खिचडी बनवतो. तू ती खाऊन औषध घे आणि विश्रांती घे. राजाने तिला खिचडी बनवून दिली आणि तिने ती खाऊन औषध घेतले. त्या दिवसापासून सासूने स्वयंपाकघरात हस्तक्षेप करणे बंद केले. आता चारू आनंदाने आणि पुरेसे जेवण बनवू लागली. सासू काहीच बोलत नव्हती. मित्रांनो, या कथेतून एकच तात्पर्य साध्य होते. जर पती आपल्या पत्नीच्या बाजूने उभा असेल तर सासरी कोणीही तिच्याशी वाईट वागू शकत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कथांसाठी मराठी स्टोरी या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.